नमस्कार मित्रांनो, मी विकास. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आज एक आपण महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. जे आता महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार ज्या नोंदणी चालू आहेत, त्याच्याबद्दल बहुतेक कामगार हे थोडे म्हणजे त्यांना काही गोष्टी लक्षात येत नाहीत, की बाबा आपण नेमकं काय करावं. म्हणजे कोणी येत नाही. आजकाल बोगस नोंदण्या झालेल्या आहेत, त्याची चौकशी लागली आहे. पण ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून जे खरोखर कामगार आहेत त्यांच्या नोंदण्या झालेल्या आहेत किंवा जे आता नवीन नोंदण्या करतायत ते कन्फ्यूज आहेत. पहिलं काय डायरेक्ट फॉर्म भरले, डायरेक्ट मंजूर होत होते. स्कॉलरशिपचं जे काय असेल तुम्हाला कुठं जावं लागत नव्हतं. हे आता नवीन काय चालू आहे, हे आता कमीत कमी इलेक्शन नंतर हे तालुका केंद्राचं हे मंडळाने हे लादले. त्याच्यामुळे हा भयंकर त्रास होते तर चांगलं, ठीक आहे, पण याचा त्रास कामगारांना खूप होते. आता कसं आहे माहितीये का, एकदा तुम्ही समजा नोंदणी केली, परत त्याच्यात करेक्शन आलं की परत तुम्हाला 2 महिन्यांनी अपॉइंटमेंट भेटणार. याच्यात कमीत कमी एक 7-8 महिने चालले. पण आता विषय कसा आहे, जरी नोंदणी तुमची झाली आणि इथून पुढं तुम्हाला नोंदणी केल्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण सांगू. आता त्याच्यानंतर तुम्हाला कोणते लाभ भेटणार आहेत, शैक्षणिक असतील, आरोग्याबद्दल असतील, जे सामाजिक जे कोणते लाभ आहेत, ते सर्व लाभ कसे आणि कसे घेता येतील आणि याच्यासाठी काय करावं लागेल, हे सर्व गोष्टी आपण थोडक्यात सांगणार आहोत. आता आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपले जे चॅनल आहे हेल्पस विकास, या चॅनलला आपला जर हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हा विषय असा आहे की तुमची नोंदणी झाली, जे तुम्ही ज्या ठिकाणी ठेकेदारकडे काम करताय त्याच्याकडे तुम्ही फॉर्म घेतला, त्याच्यावरती आता तुमच्या ठेकेदारचं नाव असतं, त्यांच्यानंतर तुमचा ॲड्रेस असतोय, त्याच्यानंतर तुम्ही कुठं काम करताय हे सर्व डिटेल्स असते. हा सर्व फॉर्म भरला, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट तारीख येते, अपॉइंटमेंट डेट येते. त्या डेटला तो फॉर्म त्याचं प्रिंटआउट काढून घ्यायचं आणि त्या तारखेला तुम्ही जायचं. केल्यानंतर तुम्हाला तिथं काय करतात, तुमचे फोटो वगैरे काढून घेतात. हाच कामगार असेल तर बायोमेट्रिक करून घेतात. त्याच्यानंतर तो हे कुठं जायचं, प्रत्येक तालुक्याला, समजा सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात म्हणजे एवढे तालुके, ते प्रत्येक तालुक्याच्या केंद्रावरती हे तालुका केंद्र कामगार ऑफिस जे आता तिथं आहेत सेवा केंद्र सारखे. आता त्याच्याबद्दल पण आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे, पण आता सध्या आपण त्याबद्दल सांगूया. त्या ऑफिसला गेल्यानंतर तुमचे फोटो काढले, त्याच्यानंतर तुमचं बायोमेट्रिक घेतलं, त्याच्यानंतर ते मंजुरीला, फायनल मंजुरीला जिल्हा कामगार केंद्रावरती जाते. जिल्हा कामगार सुविधा केंद्रावरती ते अधिकाऱ्याची वगैरे चेकिंग वगैरे करून त्याच्यानंतर तुम्हाला ते मंजुरी म्हणून होतं. मंजूर झाल्यानंतर काय करायचं, मंजूर झाल्यानंतर पहिली पद्धत कशी होती, आता लोक कन्फ्यूज आहेत. पहिला ते भांड्याचे फॉर्म भरायचे, पेटीचे फॉर्म भरायचे, त्याच्यानंतर तुम्हाला कॅम्प लागत होता. कॅम्प लागल्यानंतर कॅम्प झाल्यानंतर कमीत कमी 8 ते 10 दिवस, 15 दिवसांनी तुम्हाला फक्त टोकन भेटायचं. त्याच्यानंतर तुम्हाला भांडी नंतर एक 15 दिवसांनी भेटायचे, ते तुम्हाला जाऊन त्या गोडाऊनमधून जाऊन आणायचे. त्याच्यानंतर असं झालं की कॅम्प लागायला लागले. कॅम्पमध्येच तुम्हाला फोटो वगैरे काढल्यानंतर तिथं पण एक 8 ते 10 दिवस, 15 दिवसांनी तुम्हाला ते भांडी वगैरे भेटायला लागले. त्याच्यानंतर आता विषय असा आहे की ते सगळं बंद झाले. आता पेटीचे पण फॉर्म टोटली बंद आहेत, कारण जे आता नवीन योजना आल्या 10 वस्तू ते पेटीसोबत भेटणार आहे, त्याच्यामुळे ती योजना थोडी थांबवली, वाटप थांबवलेलं आहे. आता सध्या कोणतं आहे, जे वस्तुसंच जे भांडी वाटप आहे ते सध्या चालू आहे. त्याच्यामध्ये कसं केलंय, एक 4-5 दिवसापूर्वी त्यांनी एक साईट चालू केली की कामगारांनी कुठेही कॅम्प वगैरे कुठेही काय होणार नाही, त्यांच्या ठिकाणी जिथं त्यांचं कॅम्प असेल, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर लेटर घेऊन यायचं आणि ते आता नवीन स्वयं घोषणापत्र वगैरे आले, तो फॉर्म जिथं तुम्हाला ॲड्रेस दिला त्या ठिकाणी जाऊन तिथं फोटो, आधार कार्ड, तुमचं थंब इम्प्रेशन घेतल्यानंतर
तुम्हाला तिथं ते भांडी वगैरे त्याच दिवशी घेऊन यायचे. ते घेतल्यानंतर तुम्हाला बाकीच्या कोणते फॅसिलिटी आहेत त्या गोष्टी काही कामगारांना माहित नाही. त्याच्यानंतर तुमची मुलं शिकत आहेत, त्या मुलांचा शिक्षणासाठी आता प्रत्येक प्रत्येक वर्षाला त्याच्यामध्ये कागदोपत्री वेगवेगळे म्हणजे चेंजेस होत आहेत. तर आता तुम्हाला शालेय शिक्षण मुलं शिकतात, पहिली ते जोपर्यंत मुलं शिकतात तोपर्यंत स्कॉलरशिपचा लाभ घेता येतो. आता कसं आहे, जेव्हा तुम्ही पहिली ते 7वी ह्याच्यासाठी कोणती कागदपत्राची पूर्तता करायची, त्याच्यामध्ये आता पहिली ते 7वी नवीन नियमानुसार 2024च्या नंतर जो नियम आला त्याच्यामध्ये चालू वर्षाचा बोनाफाईड, मागील वर्षाचा उपस्थित, समजा आता मुलगा दुसरीला असेल तर पहिलीचा उपस्थित दाखला तो पण 75% वरती पाहिजे त्याची प्रेझेंटिंग. त्याच्यानंतर मुलग्याचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे डॉक्युमेंट लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला पैसे किती भेटतात, पैसे कमीत कमी पहिली ते 7वी त्यांना प्रत्येक वर्षी 2,500 रुपये भेटतात. आता समजा काही काही कामगारांच्या नोंदणी नवीन झाली आणि काही जणांना माहित नाही मुलाचंच बँकेचं अकाउंट द्यायचं का, त्याच्यासाठी तुम्हाला त्या जे डॉक्युमेंट तुम्ही 4 आहेत, बोनाफाईड, उपस्थित दाखला, आधार कार्ड आणि रेशन कार्ड, त्याच्यासोबत जे कामगाराची नोंदणी झालेली आहे त्यांनी त्यांचं बँक पासबुक नॅशनल बँकेचं पाहिजे. आता बहुतेक ठिकाणी मध्यवर्ती बँकेचे खाते वगैरे द्या, त्याच्यामध्ये जरा IFSC कोड वगैरे चेंजेस झाल्यामुळे त्यांना पैसे येण्यासाठी जरा प्रॉब्लेम होते. त्याच्यानंतर 8वी ते 10वी सेम, म्हणजे पहिली ते 10वी सेम डॉक्युमेंट पूर्तता आहे. त्याच्यामध्ये फक्त पेमेंटचं वाटप जरा वेगळं आहे. पहिली ते 7वी प्रत्येक वर्षी 2,500 रुपये भेटतात, 8वी ते 10वी प्रत्येक वर्षी 5,000 रुपये भेटते. ते पण कामगारांच्या फक्त पहिले 2 अपत्यांसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला 11वीला 10वीला जर 50%च्या वरती असतील त्याचे 10,000 रुपये आणि चालू वर्षाचे 11वीचे असे 10,000, असे टोटल 20,000 रुपये भेटतात. त्याच्यानंतर तुम्हाला 12वीला 10,000 भेटतात, 13वी, 14वी, 15वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स यांना प्रत्येकी वर्षी मुलांना 20,000 रुपये भेटतात. जर मुलगा इंजिनिअरिंगला असेल तर प्रत्येक वर्षी तुम्हाला 60,000 रुपये भेटतात, मेडिकलला असेल तर प्रत्येक वर्षी 1,00,000 रुपये भेटतात. ही झाली तुमची शैक्षणिक वस्तू. त्याच्यामध्ये आता तुम्हाला हा प्रश्न पडलाय की 11वी पासून डॉक्युमेंट हा खरोखर चेंज झालेलं आहे. आता 11वीला चालू वर्षाचा बोनाफाईड लागतो, कॉलेजचा आयडेंटिटी कार्ड लागतं, मुलग्याचा ईमेल आयडी कॉलेजचा, त्याचं कॉन्टॅक्ट नंबर कॉलेजचं, त्याच्यानंतर सेम आधार कार्ड, तुमचं प्रवेश घेतलेली पावतीची फक्त तारीख लागते, त्याच्यानंतर रेशन कार्ड. असं सेम 11वी पासून ते जोपर्यंत शिकतात BA BCom वगैरे असेल त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला हे झाली शैक्षणिक लाभ. त्याच्यानंतर तुम्हाला आरोग्यामध्ये काय काय भेटतं. आता आरोग्यामध्ये पहिलं कसं होतं, कामगाराची नोंदणी, त्याच्या मिसेस आणि त्यांची 2 मुलं यांनाच त्याचा आरोग्याचा लाभ घेता येत होता. आता 1 वर्ष झालं कामगारांचं बहुतेक संघटनांनी निवेदन वगैरे देऊन कसं आहे, एकुलता एक मुलगा जर असेल त्याच्या आई वडिलांना कुठला लाभ घेता येत नव्हता, तर त्याच्यासाठी आता एक नवीन त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. कामगाराची नोंदणी असेल तर त्याच्या आई वडिलांना देखील त्याचा लाभ घेता येतो. समजा त्यांच्या मिसेसची नोंदणी असेल तर सासू सासऱ्यांना त्याचा लाभ घेता येतो. ही झाली आरोग्याची. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते फॅसिलिटी आहे, जेवढे पण तुमचे कोणता आजार असेल, तुमचं BP शुगर कोणतंही काही प्रॉब्लेम असेल, कमीत कमी 1-2 लाखापर्यंत त्याचा लाभ घेता येतो तुम्हाला प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक कुटुंबातले जेवढे मेंबर आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर हे झालं सर्व आरोग्याबाबतीत. आता हे तुमच्या जे काय अजून भरपूर फॅसिलिटी आहेत की जे समजा आता कामगाराचे 2 लग्न झालेलं आहे, त्यांना त्यांचं कामगाराच्या लग्नासाठी तुम्हाला 30,000 रुपये भेटतात. कामगाराचं लग्न झाल्यानंतर त्याचा पहिले 2 अपत्यासाठी जे काही डिलिव्हरीचे नैसर्गिक जे डिलिव्हरी प्रसूती आहे त्याच्यासाठी तुम्हाला नॅचरलीला 15,000 आणि सिझरला 20,000 रुपये भेटतात. त्याच्यानंतर तुमच्या समजा कामगाराचं लग्न वगैरे, आता समजा नवीनच नोंदणी आहे, तिचं लग्न वगैरे झालं, त्याच्यासाठी कामगाराचं 30,000ची पूर्तता आहे. लग्न झाल्यानंतर तुम्हाला ते मॅरेज सर्टिफिकेट, बाकीचं पहिलंच लग्न आहे असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. बाकी कामगाराची पत्नी आणि त्याच्यासोबत फोटो, अशा सर्व गोष्टी आहेत. त्याच्यानंतर कामगाराचे 2 अपत्यांना लाभ भेटला, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. समजा आता मुलगीचं लग्न आहे, आता ही 2024 पासून हा योजना चालू झाली आहे.
त्याच्यामध्ये पहिल्या मुलगीचं लग्न असेल त्याच्यासाठी 51,000चा क्लेम आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे मुलीचं लग्न झाल्यानंतर त्याचं मॅरेज सर्टिफिकेट, बाकी शाळा सोडल्यास दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड या सर्व गोष्टी लागतात. त्याच्यासाठी तुम्ही 51,000चा क्लेम करू शकता. त्याच्यामध्ये फक्त पहिले 2 अपत्य, त्याच्यातली दोन्हीपैकी एक मुलगीसाठी हा लाभ आहे, दोन्ही मुलीसाठी नाहीये. त्याच्यानंतर काही जणांच्या अशा अडचणी असतात की मुलीसाठी 51,000 भेटतात, मुलग्यासाठी 30,000 भेटतात. हे ऍक्च्युली चुकीचं आहे. फक्त कामगारांचं लग्न झालं नसेल, कामगाराच्या लग्नासाठी 30,000 रुपये आहेत. ते कामगाराच्या मुलासाठी लग्नासाठी 30,000 रुपये नाहीत. हे मनातून काढून टाका. त्याच्यानंतर तुम्हाला घरकुलसाठी त्याचा लाभ घेता येतोय. घरकुलसाठी कमीत कमी 2 लाख रुपये भेटतात. आता 4.5 लाखाचा GR, अजून 2.5 लाखाचा GR आलेला नाही. आता सध्या 2 लाखच चालू आहे. आता ते 2 लाख तर आहेत, पण आता जर काही लोकांनी PM याच्यातून, पंतप्रधान योजनेतून घरकुल घेतलं आणि ते सुद्धा घरकुलसाठी ऍप्लिकेशन द्यावं म्हणतात, पण त्यांना त्याचा लाभ भेटत नाही. घरातील एखाद्या व्यक्तीने घेतलेला असेल, तुम्ही पहिला कुठे लाभ घेतला असेल, त्याचा लाभ त्यांना घेता येत नाही. त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी झाल्या. समजा कामगार काम करता करता त्याचा कामावरती मृत्यू झाला, त्याच्यासाठी 5 लाख रुपये आहेत. तर समजा काही अपघात झाला, त्याचे पाय हात काही निकामी झाले, त्याच्यासाठी एक खर्च म्हणून त्यांना 2 लाख रुपये भेटतात. समजा कामगाराचा मृत्यू झाला, ते 5 लाख रुपये भेटले, प्लस त्यांचे नॉमिनी आहे. समजा तिचा पती एक्सपायर झाला, तर पत्नीसाठी सलग 5 वर्ष प्रत्येक महिन्याला 2,000, असं वर्षाला 24,000 रुपये भेटतात. या सर्व बाकी सर्व योजना आहेत. आणि अजून याच्यावरती आपण वेगवेगळे विषय घेऊन याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा, आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला प्लीज एक बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.